रामकृष्ण हरी तुम्हा सगळ्यांचे स्वानंद राम या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। तर अधिक मासाचा आज आहे दुसरा दिवस, म्हणजेच आज तारीख आहे 18 मे। तरी या दिवशी आपण श्री अधिक मास महात्म्याच्या दुसरा अध्यायामध्ये काय सांगितले आहे ते थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ रात्रीचा शूट केलेला आहे। रात्री मी पठण करत आहे, त्यामुळे आवाजामध्ये पाहिजे तसा उत्साह नाही, पण 5-6 दिवसानंतर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला माझे पहिल्यासारखे जसे होते तसे श्रवण करायला मिळतील। तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, क्षमा असावी। तर काही सूचना असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सूचना तुमच्या कमेंट करून सांगा। तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे टाईप करायला विसरू नका। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर मग चला जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। श्री अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा। अधिक मासाचा काळ सुरू होतो तेव्हा तो फक्त दिनदर्शिकेत वाढलेला एक महिना नसतो, तर तो प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची एक अद्भुत संधी घेऊन येतो। भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला या मासाचा महिमा सांगताना एक अशी कथा सांगतात जी मनाला स्पर्श करते आणि श्रद्धेचा खरा अर्थ समजावते। पूर्वी एका लहानशा गावात एक ब्राह्मण राहत होता। तो स्वभावाने साधा, प्रामाणिक आणि धार्मिक होता, पण त्याच्या आयुष्यात सुख नव्हतं। त्याच्या घरात नेहमीच अभाव होता। अन्नासाठीही त्याला रोज संघर्ष करावा लागायचा। कधी त्याच्या घरात चूल पेटायची तर कधी उपाशीच दिवस काढावे लागायचे। त्याची परिस्थिती इतकी कठीण होती की तो कितीही प्रयत्न करायचा तरी त्याच्या हातात काहीच टिकत नव्हतं। हळूहळू या सततच्या दुःखाने त्याच्या मनावर खोल परिणाम झाला। तो एकटाच बसून विचार करायचा, मी कुणाचं तर वाईट केलं नाही, तरी माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? त्याच्या मनात असहाय्यता, वेदना आणि प्रश्न यांचा गुंता वाढत चालला होता। एक दिवस तो खूपच खचला। त्याला वाटलं की आता काहीतरी बदल झाला पाहिजे। उत्तरांच्या शोधात तो घराबाहेर पडला। चालत चालत तो एका शांत आश्रमाजवळ पोहोचला। तिथे वातावरण अगदी शांत होतं। झाडांची सावली, मंद वारा आणि पक्ष्यांचा हलका किलबिलाट। त्या शांततेमध्ये एक तेजस्वी समाधानी ऋषी ध्यानात मग्न बसले होते। ब्राह्मणाने त्यांच्या पायांवर नमस्कार केला आणि आपल्या आयुष्याची सगळी व्यथा त्यांना सांगितली। त्याच्या आवाजात वेदना होती, डोळ्यात अश्रू होते आणि मनात एक आशा, कदाचित इथे त्याला काही मार्ग सापडेल। ऋषींनी त्याचं सगळं शांतपणे ऐकलं। त्यांच्या चेहऱ्यावर करुणा आणि समजूत होती। काही क्षण शांत राहून ते म्हणाले, बाळा, तुझ्या आयुष्यातलं दुःख तुझ्या कर्मामुळे आलं आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही आहे। ब्राह्मण त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊन ऐकत होता। ऋषी पुढे म्हणाले, लवकरच अधिक मास सुरू होणार आहे। हा महिना अत्यंत पवित्र आहे। भगवान विष्णूंना हा महिना अतिशय प्रिय आहे। या काळात जर तू श्रद्धेने व्रत केलंस, जप केलास, पूजा केलीस आणि शक्य तितकं दान केलंस तर तुझं जीवन नक्की बदलेल। हे ऐकून ब्राह्मणाच्या मनात आशेचा एक किरण निर्माण झाला। त्याला वाटलं, कदाचित हाच तो मार्ग आहे ज्याची मी इतके दिवस वाट पाहत होतो। तो घरी परतला आणि अधिक मास सुरू होताच त्याने पूर्ण श्रद्धेने व्रत सुरू केलं। दररोज पहाटे उठून तो स्नान करायचा, स्वच्छ मनाने देवाची पूजा करायचा, मंत्रजप करायचा। त्याच्याकडे फारसं काही नव्हतं, तरीही तो शक्य तितकं दान करायचा। प्रत्येक कृती तो मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करत होता। सुरुवातीला काहीच बदल जाणवत नव्हता। परिस्थिती जशी होती तशीच होती, पण यावेळी त्याचा विश्वास ढळला नाही। त्याने स्वतःला सांगितलं, मी हे फळासाठी नाही तर श्रद्धेसाठी करतोय। हळूहळू दिवस जात गेले आणि एक सूक्ष्म बदल त्याच्या आयुष्यात दिसू लागला। त्याला छोट्या संधी मिळू लागल्या। कुठे काम मिळालं, कुठे मदत मिळाली। त्याच्या घरात अन्नाची कमतरता कमी होऊ लागली। मनातील चिंता हळूहळू कमी होऊ लागली। काळ जसा जसा पुढे गेला तसा तसा त्याच्या आयुष्यात मोठा बदलसुद्धा झाला।
जिथे आधी फक्त दुःख होतं तिथे आता समाधान येऊ लागलं. लोक त्याचा आदर करू लागले. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि तेज दिसू लागलं. पण सगळ्यात मोठा बदल बाहेर नव्हे तर त्याच्या आत झाला होता. एक दिवस तो शांत बसला होता आणि त्याला जाणवलं, खरं सुख हे धनात किंवा बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. त्याचं मन पूर्णपणे बदललं होतं. आता तो फक्त आपल्या गरजांसाठीच नव्हे तर प्रेमाने, कृतज्ञतेने भगवंताची सेवा करू लागला. त्याच्या आयुष्यातील दुःख, गरिबी आणि अडचणी हळूहळू नाहीशा झाल्या. पण त्यातूनही मोठी गोष्ट म्हणजे त्याला अंतर्मनाची शांती मिळाली होती. अशा प्रकारे त्या ब्राह्मणाचं जीवन पूर्णपणे बदललं. संकटांनी भरलेलं आयुष्य श्रद्धा आणि भक्तीने प्रकाशमय झालं. अधिक मासाच्या प्रभावाने त्याला केवळ बाह्य सुख नाही तर अंतर्गत समाधान आणि भगवंताशी जोडलेलं एक पवित्र नातं मिळालं. ही कथा आपल्याला सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी श्रद्धा, संयम आणि योग्य काळ यांचा संगम झाला तर जीवनात चमत्कार घडू शकतो. अधिक मास हा तसाच एक काळ आहे जो आपल्याला स्वतःला सुधारण्याची, पापांपासून दूर जाण्याची आणि भगवंताच्या जवळ जाण्याची संधी देतो. अखेर हा संदेश मनात ठेवा, जेव्हा भक्ती मनापासून केली जाते तेव्हा बदल नक्कीच होतो आणि अधिक मास म्हणजे त्या बदलाची सुरुवात असते. तर तुम्हाला हा अधिक मास खूप छान जाऊ. नक्कीच आजपासून काहीतरी संकल्प करा आणि अधिक मासापर्यंत तो संपूर्ण राबवा. तर चला, आता इथेच ही कथा संपलेली आहे. अधिक मासाचा दुसरा दिवस होता आज, तर ती कथा आपण ऐकलेली आहे. कशी वाटली नक्की मला सांगा. आणि उद्या आपण अध्याय 3 घेणार आहोत. तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय टाईप करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.